So is my screen visible? Yes, sir. Yes, sir. Okay. So yesterday we talked little detail of binding at home because I wanted to get concepts clear for you. And these are the concepts. So Anjali, did you look at these concepts before coming for the session? Yes, sir. Yeah. Can you explain me what is dispatch? येस सर आपण डिस्पॅच जी ऍक्शन साठी यूज ऍक्शन साठी यूज करतो म्हणजे आपण स्टोअर मध्ये जर एखादा स्टेट अपडेट वगैरे करायचं असेल तर आपण डिस्पॅच यूज करतो. Okay. Namrata, can you explain component? कंपोनेंट असं बिहेव करतो की आपण त्यात मल्टिपल फंक्शनॅलिटी वर्क करू शकतो युजिंग प्रॉप्स. Okay. अंकिता, स्टेट व्हेरिएबल काय आहे? हॅलो. हा, स्टेट व्हेरिएबल काय आहे? कधी यूज स्टेट करतो? व्हॅल्यू सेट करण्यासाठी सर आपण स्टेट व्हेरिएबल यूज नाही, करतो. त्याच्यात मल्टिपल व्हेरिएबल्स आहेत. कॉन्स्टंट आहे, लेट आहे. मग स्टेट व्हेरिएबलचा यूज काय? व्हॅल्यू सेट करायला नाही करत. व्हॅल्यू सेट करायला वेगवेगळ्या टाईपचे व्हेरिएबल्स आहेत ना. कॉन्स्ट आहे, लेट आहे, तसं स्टेट व्हेरिएबल आहे. सो स्टेट व्हेरिएबल कधी यूज करतो हा क्वेश्चन. Please understand, otherwise there is no use. Okay. Any action on the screen by user can be retained in state variable. तुम्ही जर कॉन्स्ट डिफाईन केलं, लेट व्हेरिएबल डिफाईन केलं तर त्याच्यामध्ये युजरची ऍक्शन रिटेन होत नाही. ओके, तुम्ही ट्राय करा ड्रॉपडाऊन मधली व्हॅल्यू लेट मध्ये सेट करायचं, बघा होते का ते. अंकिता, क्लिअर आहे? हो सर, क्लिअर. If I click on drop down and I set that value into late variable, you will not find the value. If you try to define a const and try to set the value, it will give error while writing the code. So any user action you want to retain on a screen, you have to use a state variable. युजरने एखाद्या आयडीवर क्लिक केलंय, ती आयडी तुम्हाला नेक्स्ट ऍक्शनला पाहिजे असेल तर तुम्हाला कंपल्सरी स्टेट व्हेरिएबल वापरायला लागेल. जोपर्यंत तुम्हाला हे बेसिक कन्सेप्ट कळत नसतील तोपर्यंत तुम्ही कोडिंग करू नका. ओके, स्टोर कोण सांगेल? सुशांत. येस सर, जेव्हा आपण एपीआय कॉल करतो तेव्हा डेटा स्टोर मध्ये असतो. मग तो Very स्टोर good. मधून पुल करण्यासाठी आपण वेगवेगळ्या यूज सिलेक्टर वापरतो. यूज सिलेक्ट यूज सिलेक्टर. ओके. योगेश, लोकल स्टोरेज आणि सेशन स्टोरेजचा काय उपयोग आहे? लोकल स्टोरेज मध्ये म्हणजे आपण लॉंग टाइम डेटा सेव्ह असतो आपला, आणि सीजन स्टोरेज मध्ये टेम्पररी डेटा असतो. कसला टेम्पररी डेटा? म्हणजे लॉंग टर्म डेटा आणि टेम्पररी डेटा मधला फरक काय? लॉंग टर्म म्हणजे सीजन स्टोरेज मध्ये जर आपण ब्राउझर क्लोज केलं तर तो डेटा परत नाही येत, म्हणजे डिलीट होतो. आणि लोकल स्टोरेज मध्ये जर आपण ब्राउझर जरी क्लोज केलं तरी तो डेटा असतो. बरोबर, राईट. सो एखादा ब्राउझर इज अ सेशन. सो त्या ऍप्लिकेशन जेव्हा आपण ओपन करतो तर तोपर्यंत ब्राउझर ओपन होतो तो सेशन डेटा रिटेन राहतो. व्हेरी गुड. ठीक आहे. यूज इफेक्ट, अंजली काय यूज इफेक्ट, कसं यूज करतात? हॅलो सर. हा. यूज इफेक्ट आपण विथ एम्प्टी ब्रॅकेट किंवा मग डिपेंडन्सी देऊन कॉल करतो, ज्याच्यामध्ये काय होतं की आपण पेज लोड करण्यासाठी यूज करतो. म्हणजे जर समजा आपल्याला जर पेजवरचं एखादं व्हेरिएबल चेंज झाल्यावर पेज लोड व्हायला पाहिजे, म्हणजे एखादी व्हॅल्यू चेंज झाली तर आपल्याला पेज लोड व्हायला पाहिजे असेल तर आपण ते एम्प्टी ब्रॅकेटमध्ये ते व्हेरिएबल पास करतो. म्हणजे जेव्हा जेव्हा ती व्हॅल्यू चेंज होईल तेव्हा तेव्हा पेज लोड होत जाणार. ओके.